सुरू करा चालू असलेला सामना पीसीसी 5 पायरी वर्सेस गणेश नगर। पहिल्या सामन्यात पीसीसी 5 पायऱ्यांनी 37 धावांचं आव्हान दिलं होतं, पण मात्र ते काही रोखू शकले नाही। व्हीव्हीएससीने ते आरामात चेस केलं आहे। आणि सर्व कर्णधारांना विनंती आहे आपली फॉर्मॅलिटी कंप्लीट करायची, प्रवेश फी जरा निश्चित करून घ्यायचे। कृपया सहकार्य करा। पुन्हा एकदा पुढच्या धावतं समालोचन आपल्या समोर पाहणार निखिल कांबळे। आपला 12वा प्रतिनिधी इकडे पाठवायचा आहे 5 पायरी आणि त्यांचा नाही बॉलर नेम शुभम। पुन्हा एकदा प्लेटच्या स्वरूपात कार्पेट साईने एक धाव पूर्ण। धावसंख्येत भर होत आहे 3-2 चेंडू दीपक आणि अभिषेक स्ट्राइक एंडवरती दीपक। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू सुंदर असा लेग साइडला टोला, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण। धावसंख्येत बदल 3 चेंडू 4 धावा। सुंदर अशी फलंदाजी पीसीसी 5 पायरीकडून। पुन्हा एकदा सुंदर असा टोला, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण काहीसा चेंडू असा रोखलेला आणि आज चौकार आलेला आहे। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पण काही ऑफ साइडला प्लेट करताना एक धाव पूर्ण। 5 चेंडू धावसंख्या 9। पुन्हा एकदा 1 रन। पहिलं षटक समाप्तीत धावसंख्येत भर। धावसंख्या होत आहे 10। दीपक हे आतापर्यंत सिंगलच्या रूपात खेळताना धावसंख्या 3 चेंडू 3 धावा आणि अभिषेकच्या बॅटीतून एक घणघणीत चौकार आलेला आहे, ते 3 चेंडू 6 धावा। सुंदर अशी फलंदाजी पीसीसी 5 पायरी यांच्याकडून। दुसरं षटक चालू असताना गोलंदाज विकी पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, पण परंतु हा निर्धाव। एक चेंडू 2 धावा आणि हा पंचांचा नोचा इशारा आणि 9 ने अतिरिक्त धावसंख्येत भर होत आहे 2। धावसंख्या पोहोचत आहे 10-13। सॉरी 2 चेंडू दुसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा सुंदर असा टोळावल्याच्या तेवढं सुंदर असं गचाळ असं क्षेत्ररक्षण, हा 4 धावा। धावसंख्येत भर होत आहे 17। सुंदर असा दीपकच्या बॅट मधून चौकार आलेला आहे। विवेक कोमनाक, ओरम क्रिकेट असं गाजवलेलं आहे की विवेक कोमनाक त्यांची ओरम शैलीत जी ओळख आहे, ज्यांच्या समोर भले भले बॉलर फिके पडले ते विवेक कोमनाक माऊली क्रिकेट संघाला मंचावर लाभलेले आहेत। त्यांचा धन्यवाद इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल। आणि हा मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा। धावसंख्येत भर। धावसंख्या 20। दुसरं षटक चालू असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त होत आहे।
विवेकचं षटक हे काहीतरी महागडं चढलेलं आहे आता. आणि पुन्हा एकदा गचाळ अशी गोलंदाजी, पुन्हा एकदा नो +1 पंचांचा इशारा आणि अतिरिक्त धाव. गचाळ अशी गोलंदाजी गणेशनगर या संघाची. प्रथम सामन्यात सुंदर अशी गोलंदाजी केली होती. माऊली संघाला फक्त 14 धावावर लोकलेलं होतं, परंतु काहीसं लय भेटलेलं नाही. पुन्हा एकदा सुंदर असा टोळाचे, परंतु गडी 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 बाद. पहिला हादरा लागलेला आहे PCC पाचपायरीला. राजू पाटील आला नवस, राजू पाटील आला नवस. होते चर्चा गावागावात एकच वादा. दुसरं षटक चालू असताना शेवटचा चेंडू, धावसंख्या 22. निखिल स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. नवीन फलंदाज, पंचांचा इशारा, मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव भर. धावसंख्या पुढे सरकते ती 23. निखिलने गेल्या मॅचला खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती, परंतु बघू आता या मॅचमध्ये कसं खेळत आहेत ते. 2 षटक समाप्तीत धावसंख्या झालेले 24. धावसंख्येत भर होत आहे. अभिषेकच्या रूपात मोठा हादरा बसलेला आहे PCC संघाला आणि पॉवर प्लेचं षटक घेतलं आहे. बघूया पॉवर प्लेच्या षटकात किती हाणामारी करत आहे. बॉलर नेम प्रसाद. तिसरं षटक घेऊन येत आहे प्रसाद. सुंदर असा डॅच, सुंदर असा शॉट आणि हा गणगणित चौकार, हा सभापती चौकार निखिलच्या बॅटमधनं. लिंबू कापला रस गरू लागला गो, लिंबू कापला रस गरू लागला. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे निखिल यांनी. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्यांची बॅट लागलेली आहे. पुन्हा एकदा निखिल यांचा चौकार, पुन्हा एकदा सुंदर असा शॉट, तेवढाच सुंदर लगातार दुसरा चौकार निखिलच्या बॉलर बॅट मधून. सुंदर अशी फलंदाजी निखिल यांची. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहे PCC पायरी. 2 चेंडू. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 32. पुन्हा एकदा सुंदर असा टोळाला चेंडू, परंतु निर्धाव. पुन्हा पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करताना PCC पाचपायरी. सुंदर अशी फलंदाजी निखिल यांची. चार चेंडू 9 धावावर वैयक्तिक असताना निखिल पुन्हा एकदा 22चा इशारा, पंचांचा लेग 22चा इशारा. पुन्हा एकदा सुंदर असा टोळाला चेंडू दीपक यांनी आणि 1 धाव मात्र पूर्ण झालेली आहे. गोलंदाजाला तेवढी क्षेत्ररक्षणाची साथ नाही. पुन्हा एकदा ऑफ साईडला टोळवलेला चेंडू, परंतु तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. इथे बघ, इथे बघ, आवाज नाही जात. हा गडी 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 बाद. निखिलच्या स्वरूपात मोठा हादरा लागलेला आहे PCC पाचपायरीला. धावसंख्या 3 षटक समाप्ती. धावसंख्या झाले 34. सुंदर अशी फलंदाजी PCC पाचपायरीकडून, पण मोठा हादरा निखिलच्या स्वरूपात बाद झालेला आहे. बॉलर नेम सिद्धांत आणि सुंदर असा चेंडू, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु यष्टीरक्षकनी मिस केलेला आहे फेकी आणि 1 धाव पूर्ण. धावसंख्येत भर होत आहे 35. 2 गडी बाद. दीपक अजूनही ओपनिंगला आल्यापासून अजूनही सुंदर अशी फलंदाजी करत आहे दीपक.
राजेशने मारलेला चेंडू होता. राजेश स्ट्राईक हँड वरती आलेले आहे. सिद्धांत गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन येत आहे, सज्ज होत आहे. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्येत भर 36. सुंदर अशी फलंदाजी पीसीची पातपायरीकडून. पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो. रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी 9 साठी. थर्ड अंपायर पंचांनी घेतलेला आहे 9 चेंडू बघण्यासाठी. चौथं षटक चालू असताना 2 चेंडू झाले. धावसंख्या 38. 2 गडीच्या मोबदल्यात. छत्तीस धावा 2 चेंडूच्या मोबदल्यात. थर्ड अंपायर पंच म्हणून कामगिरी पाहत आहे यश. सुंदर असा टोलावलेला चेंडू. रनआउटच्या स्वरूपात गडी 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 बाद. राजेशच्या स्वरूपात तिसरा आधारा बसलेला आहे पीसीची पातपायरीला. शेवटचा चेंडू. चौथ्या षटकातील धावसंख्या झालेली आहे 37. स्ट्राईक हँड वरती आहे दीपक. गचाळ अशी गोलंदाजी. एक धावसंख्येत भर 38. सुंदर असा टोलाला चेंडू दीपकच्या बॅट मधून चौकार. गणगणित चौकार आलेला आहे आणि पीसीची पाचपायरीला सुंदर अशी फलंदाजी. 42 आणि 43 धावांचं लक्ष गणेश नगर या संघांसमोर आहे. बघूया पीसीची पाचपायरी या सामना रोखू शकतो का गणेश नगरला. पंच सामना सुरू करा.
चला स्ट्राईक हँड वरती आहे माही आणि नॉन स्ट्राईक वरती आहे जितू. गोलंदाजी मार्गवर निखिल. सुंदर असा फुलटॉसच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. स्ट्राईक हँड वरती जितू. गणेशनगर कडून भक्कम असे फलंदाज. सुंदर असा टोळाले. सुंदर असा चौकार जितूच्या बॅट मधून. जितूची बॅट अशी सुंदर अशी तळपलेली आहे. सुंदर असा पुन्हा असा तेवढं सुंदर असा क्षेत्ररक्षण परंतु गडी 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 बाद. रनआउटच्या रूपात जितू यांचा मोठा आदरा. VVSC कर्णधार आणि विघ्नेश फायटर. VVSC कर्णधार आज तुमच्यासाठी फर्स्ट कॉल असेल आणि विघ्नेश फायटर कर्णधार. आणि नवीन फलंदाज जितूची जागा घेण्यासाठी दाखल होत आहे शुभम. सुंदर अशी गोलंदाजी निखिल यांची. एक चौकार आलाय तरी पुन्हा सुंदर असं कमबॅक केलेलं आहे. पहिल्या षटक चालू असताना 5 धावसंख्या 5 चेंडू. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. एवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण बाबू यांचं. आणि नाणेफेकी करत आहे मिनिश भोगल. माऊली क्रिकेट संघाचे आधारस्तंभ कर्णधार. अठरा चेंडू आणि 37 धावांचं आव्हान आहे गणेश नगर यांना. आणि हा पॉवर प्लेचा पंच प्रतीक पाटील यांचा इशारा येत आहे. आकाश कोमनाक आणि पंकज मोरे पंच आम्हाला लाभलेले आहे. मिनिश भोगल स्क्रीनवर पाहू शकतात. माऊली क्रिकेट संघाचे कर्णधार. विघ्नेश फायटर टॉस विन. बाबू बॉलर नेम बाबू. PCC पातमारी तुमचा एक एक्स्ट्रा प्रतिनिधी. पहिला चेंडू सुंदर असा फुलटॉस आणि हा गडी गडी बाद. माईच्या रूपात दुसरा आदरा गणेश नगरला. माझ्यावर मारतेस काय मी सिंगल तू मॅरिड होशील 4 चौघात तुला शोभेल काय पोरी तू कर नको देरी लपून छपून तू माझ्यावर मारतेस काय सिंगल तू मॅरिड होशील 4 चौघात तुला शोभेल काय. पुन्हा एकदा सुंदर असं तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण निखिल यांचं. प्रथमेश बॉलिंग मार्गवर पहिला गडी बाद केलेला आहे गणेश नगरचे. 2 विकेट. दुसरं षटक चालू असताना पॉवर प्लेचं षटक. डिक्लरच्या रूपात 1 धाव. धावसंख्येत भर 8. पहिल्या षटक 1 षटक 3 चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असं तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षणाची साथ निखिल यांचं. सुंदर अशी डाय मारून हा चेंडू निखिल यांनी अडवलेला आहे. आज निखिल आपल्या वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. PCC पाचपायरी संघाचे प्लेयर्स निखिल. सुंदर असं क्षेत्ररक्षण निखिल यांचं. गणगणित बॅटूतून निघालेला चेंडू त्यांनी डाय मारून अडव. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता स्क्रीनवर. पुन्हा एकदा सुंदर असा तेवढं सुंदर असं आज काहीसं निखिलकडे जास्त चेंडू जात आहे. आजच्या दिवसात कॅमेरामॅनचा फोकस त्यांच्याकडेच असेल. फलंदाजी गोलंदाजी
पुन्हा क्षेत्ररक्षण तिन्हीमध्ये कामगिरी बजावत दुसरं षटक समाप्तीत धावसंख्या भर होत आहे 11. पॉवर प्लेचा षटक पुरेपूर उपयोग नाही केल्यामुळे धावसंख्या 11. 12 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान. 12 चेंडू आणि 32. बॉलिंगला तिसरं षटक घेऊन आलेले आहे दीपक. शुभम वैयक्तिक 2 चेंडू 2 धावा आणि प्रसाद 3 चेंडू 3 धावा. दोन्ही खेळाडूमध्ये डिफरन्स बघितला तर 5 पायरी 24 धावांवर होतं 2 षटक समाप्तीत. सुंदर असा ऑफ कटर हा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी दीपक यांची. 2 चेंडू हाताळलेल्या आतापर्यंत सुंदर असा ऑफ टर्न करत निर्धाव. दोन्ही चेंडू निर्धाव आलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी दीपक यांची. सुंदर असा चेंडू. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत भर होत आहे 12. 3 चेंडू समाप्तीत झालेले आहे. तिसरं षटक चालू असं 9 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष असेल. काहीसं अशक्य असं लक्ष पण परंतु ते शक्य करतात का? क्रिकेटमध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही. सुंदर असा टोला चेंडू टॅपच्या स्वरूपात पण चौकार. गणगणित चौकार शुभम यांच्या बॅटमधून. सुंदर अशी दीपक यांची गोलंदाजी. 3 षटक समाप्त. धावसंख्या 17. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. जरी तुम्ही 6 चौकार मारले तरी 24 होतात. बघूया अशक्य असं लक्ष. सुंदर असा गडी 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 बाद. तिसरा हादरा लागलेला आहे गणेश नगर या संघाला. फायटर आपला निर्णय कळवावा. गोलंदाजी घेतलेली आहे. चौकार. या चौकाराला मात्र काहीसा उशीर झालेला आहे. 2 चेंडू आणि 21 धावांचे आवाज. काहीच अशक्य लक्ष. PCC 5 पायरी पहिला सामना विजेता आणि हा षटकार आलेला आहे परंतु शेवटचा चेंडू शिल्लक. नो चेंडूचा इशारा आणि हा नो चेंडूला गडी गडी रनआउटच्या रूपात बाद होत आहे आणि हा सामना PCC 5 पायरीने जिंकलेला आहे.